म्हणजे काय, डिस्कशन म्हणजे काय असतं आणि ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, तर याचा काय यूज होतो, कशासाठी ह्या गोष्टी ऑर्गनाईज केल्या असतात. तर आपल्याला करंटली किंवा एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये आपण गेल्यानंतर, एखाद्या ऍडमिशनला आपण गेल्यानंतर ग्रुप डिस्कशनचा काय यूज होतो, तर याच्यासाठी आपण हे डिस्कस करणार आहोत. कोणाचे माइक्स ऑन आहेत त्यांनी प्लीज ऑफ करा. रोज रोज एकच गोष्ट सांगायला नका लावत जाऊ. ऋषिकेश पवार, माइक ऑफ कर. Then today we are going to see organizing group discussion. तर प्रिव्हियसली आपण कोणत्या गोष्टी बघितल्या याच्यामध्ये? तर आपण जे काय आहे फील्ड डायरी आणि लॅब रेकॉर्ड्स कसे मेंटेन करायचे ते बघितले. तर आपला सिलेबस जो आहे तो आपण बघूया काय आहे आपला सिलेबस आणि कोणत्या गोष्टी आपण घेणार नाही आहोत, कारण की ते आपल्या थेरीमध्ये कव्हर झालेल्या आहेत ते पण आपण बघूया. तर आपण लिसनिंग अँड नोट टेकिंग हे आपलं प्रॅक्टिकल कम्प्लीट झालेले. ओरल प्रेझेंटेशन स्किल हे आपण सगळ्यात पहिलं घेतलं होतं प्रॅक्टिकल. इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप प्रेझेंटेशन हे आपण प्रॅक्टिकल मध्ये घेतलं, म्हणून ते आपण थेरीमध्ये नाही कंडक्ट केलं. रायटिंग स्किल आपण इथं बघितलेल्या आहेत. फील्ड डायरी आणि लॅब रेकॉर्ड्स आपण प्रॅक्टिकल मध्ये पण बघितलं आणि थेरीमध्ये पण बघितलं. इंडेक्सिंग, फुटनोट आणि बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स हे आपण लास्ट बघणार आहोत. आणि प्रिसाइज रायटिंग, समरायझिंग आणि ऍब्स्ट्रॅक्टिंग थेरीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते सो हे आपण घेणार नाही आहोत. प्रिसाइज रायटिंग, समरायझिंग आणि ऍब्स्ट्रॅक्टिंग. तर आज आपण ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन घेतोय, कारण की प्रिसाइज रायटिंग, समरायझिंग आणि ऍब्स्ट्रॅक्टिंग हे आपलं ऑलरेडी कव्हर झालेलं आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन हे आता आपलं कव्हर होतंय. त्याच्यानंतर दुपारी जो 2ला प्रॅक्टिकल आहे तर त्याच्यामध्ये आपण इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन बघणार आहोत, जे की तिकडे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत ते आपण इथं घेणार आहोत जे प्रॅक्टिकल मध्ये आहेत. त्याच्यानंतर आपला पूर्ण सिलेबस कव्हर होतो. फक्त आपला इंडेक्सिंग, फुटनोट आणि बिब्लिओग्राफिक हे फक्त एकच एक्सरसाइज राहतं आणि थेरीमध्ये फक्त आपलं बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स एवढंच बाकी आहे. तर हे प्रॅक्टिकल आणि बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्सची जी थेरी आहे ते आपण ट्युजडेला घेणार आहोत. म्हणजे ट्युजडेला, आपल्या येणाऱ्या ट्युजडेला, जो नेक्स्ट वीक मधला ट्युजडे, त्या टायमिंगला आपला थेरी आणि प्रॅक्टिकल होल सिलेबस कव्हर होतोय. त्याच्यानंतर आपण रिव्हिजनला स्टार्ट करूया. तुम्ही मॅन्युअल कम्प्लिशनला स्टार्ट करा, कारण की तुमची मिड एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला जो मध्ये टाइम पिरियड असेल त्याच टायमिंगला मी ह्यावेळी मॅन्युअलचं सबमिशन घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहा, मॅन्युअल प्रॉपरली कम्प्लीट करा आणि पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सगळ्यांनी मला मॅन्युअल सबमिट करायचं आहे. तर ह्या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला आता सगळ्यांना? ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन. मग ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन म्हणजे काय असतं, तर कशासाठी आपण हे बघतो. तर ग्रुप म्हणजे काय असतं की 2 पेक्षा जास्त, when there are more than 2 individuals come together, then 2 or more than 2 individuals come together, then there is a formation of group that is known as a group. Group is a collection of individuals who have regular contact and frequent interaction and who work together to achieve a common set of goals, that is known as group. ग्रुप कधी फॉर्म होतो, जेव्हा 2 इंडिव्हिज्युअल्स, 2 पर्सन्स एकत्र येतात किंवा 2 पेक्षा जास्त पर्सन्स एकत्र येतात, तेव्हा त्या जे फॉर्म झालेलं असतं तर त्याला आपण ग्रुप म्हणतो. मग ग्रुप कशासाठी तयार होतो, तर ग्रुप इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे इंडिव्हिज्युअल्स एकत्र येतात हु हॅव रेग्युलर कॉन्टॅक्ट, म्हणजे ज्यांच्यामध्ये रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो, मग ते फ्रेंड्स असू द्यात, फॅमिली मेंबर्स असू द्यात, किंवा जे आपण ज्या ठिकाणी स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंट आहात, तुमचा फ्रेंड्स ग्रुप असेल, किंवा जे कलिग्स असतात एका ठिकाणी जे काम करत असतात, तर त्यांचा पण ज्यांच्या सोबत आपला रेग्युलर कॉन्टॅक्ट येतो, फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार ज्यांच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट येत असतो, इंटरॅक्शन होत असतं. अँड हू वर्क टुगेदर टू अचीव्ह अ कॉमन सेट ऑफ गोल्स.
हु वर्क टुगेदर म्हणजे जे एकत्र वर्क करतात तर कशासाठी, त्यांचे कॉमन सेट ऑफ गोल्स अचीव्ह करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे स्टुडंट्स आहात, तुम्ही तुमचा एक ग्रुप आहे, तर तुमचा एक ग्रुप कशासाठी आहे की तुमचा कॉमन सेट ऑफ गोल्स अचीव्ह करण्यासाठी. तुमचा कॉमन सेट काय आहे गोल्सचा, तर ते गोल्स आहेत की तुमची डिग्री तुम्ही अक्वायर करणं, अचीव्ह करणं. तर हे तुमचं कॉमन सेट ऑफ गोल्स झालं. तर ही ग्रुपची डेफिनेशन आहे. ग्रुप इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स हु हॅव रेग्युलर कॉन्टॅक्ट अँड फ्रिक्वेंट इंटरॅक्शन and who work together to achieve a common set of goals. This is the definition of group. Then what is the definition of discussion, or what is meant by discussion? Discussion is the process whereby two or more people exchange information or ideas in a face to face situation to achieve a goal. म्हणजे ग्रुप म्हणजे काय की एकत्र पीपल्स येतात, एकत्र फ्रिक्वेंटली ज्यांचं इंटरॅक्शन होतं, रेग्युलर ज्यांचा कॉन्टॅक्ट असतो, अशा पद्धतीचे लोक एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक टाइपचे ही प्रोसेस कंडक्ट होते, डिस्कशन टाइपची प्रोसेस कंडक्ट होते. त्या प्रोसेस मधून ते इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतात, आयडियाज, फॅक्ट्स, फिलिंग्स एक्सचेंज करतात, जे की फेस टू फेस मॅनर मध्ये असतं. तर त्यांचं जे मोटो असतं किंवा मोटिव्ह काय असतं, तर ते मोटिव्ह असतं की अचीव्ह करायचं, कॉमन गोल्स अचीव्ह करण्याचं मोटिव्ह असतं. तर त्याला डिस्कशन असं म्हटलं जातं. Discussion is the process whereby two or more people exchange information or ideas in a face-to-face situation to achieve a goal. तर ही डिस्कशनची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, ग्रुप GD, आपण शॉर्टकट मध्ये ग्रुप डिस्कशनला GD असं म्हणतो. इज अ मेथडॉलॉजी युज्ड बाय अन ऑर्गनायझेशन means that is company, institute, business school, etc. to judge whether the candidate has certain personality traits or skills that it desires in its members. तर ग्रुप डिस्कशन कशासाठी कंडक्ट केले जातं, ग्रुप डिस्कशन हे कोणकोणत्या ठिकाणी कंडक्ट केले जातं. ग्रुप डिस्कशन्स आर कंडक्टेड or it is used by the different organizations or institutions such as company, different multinational companies, different processing companies, different institutions, that may be government institutions, that may be private institutions, business schools. Business schools means where the management studies are taught, such like business schools uses this group discussion methodology to judge whether the candidate has the capacity, or that candidate having the personality or skills that he desires to be the member of that particular organization, to check his desirability, to check his means all type of पर्सनॅलिटी ट्रेट्स. फॉर दिस पर्पज द डिस्कशन्स आर ऑर्गनाइज्ड. ग्रुप डिस्कशन्स कोणत्या कोणत्या ठिकाणी होतं, एखाद्या ऑर्गनायझेशन्स मध्ये, म्हणजे डिफरंट ज्या काही कंपनीज असतात, इन्स्टिट्यूट्स असतात, जे काही बिझनेस स्कूल्स असतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर कोण ऍग्री बिझनेस करणार असेल तर ऍग्री बिझनेस मध्ये काय प्रोसिजर असते, ऍग्री बिझनेस मध्ये तुम्हाला एक एंट्रन्स द्यावी लागते. डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुमची BSc ऍग्रीची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते एंट्रन्स, ज्याच्यामध्ये कॅट, मॅट, सीमॅट, झॅट ह्या ज्या डिफरंट एंट्रन्सेस असतात, डिफरंट युनिव्हर्सिटीज किंवा डिफरंट जे इन्स्टिट्यूट्स असतात त्यांच्यासाठीच्या. मग त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम मध्ये क्वालिफाय झाला, त्याच्यानंतर GD म्हणून एक त्यांचा राऊंड असतो. तिथं तुम्ही फेस टू फेस GD साठी प्रेझेंट राहावं लागतं. त्या GD मध्ये जर तुम्ही चांगलं स्कोर केलं तरच ती तुम्हाला इन्स्टिट्यूट अलॉट होते. मग आपल्या महाराष्ट्रामधली सगळ्यात टॉप लेवलची जी ऍग्री बिझनेस साठी इन्स्टिट्यूट आहे ती आहे सिम्बायोसिस पुण्याची. त्याच्यानंतरची जी येते ती बॅमनिकॉम पुण्याची. त्याच्यानंतर आपले मग जे IIM बँगलोर आहे, तर अशा जे काही परत हे आहे नार, नियाम, त्याच्यानंतर मॅनेज, अशा ज्या इन्स्टिट्यूट आहेत, तर इथे ऍग्री बिझनेस हे केलं जातं. तर त्या ह्या टॉप लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत की जिथे ऍग्री बिझनेस केलं जातं, म्हणजे ह्या बिझनेस स्कूल्स आहेत. जरी ते कॉलेजेस असले तरी त्याला आपण म्हणण्याची एक पद्धत असते की बिझनेस स्कूल्स. मग ह्या ठिकाणी GD का ऑर्गनाइज केलं जातं की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर, म्हणजे तुम्ही ऍग्री बिझनेस कम्प्लीट केल्यानंतर तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे का मार्केटिंग करण्याची, तुमच्याकडे ती ऍबिलिटी आहे का एखाद्या कॅन्डिडेटला किंवा एखाद्या कस्टमरला इन्फ्लुएन्स करण्याची, हे चेक करण्यासाठी हे ग्रुप डिस्कशन ऑर्गनाइज केलं जातं. मग एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये पण ग्रुप डिस्कशन्स हे कंडक्ट होत असतात. तर हे कशासाठी ग्रुप डिस्कशन्स होत असतात किंवा ग्रुप डिस्कशन्स हे कशासाठी ऑर्गनाइज केलेले असतात की त्या पर्सन्स मध्ये किंवा त्या कॅन्डिडेट्स मध्ये किती इंटरॅक्शन होतं, त्यांच्यामध्ये किती कॉन्टॅक्ट आहे किंवा त्यांच्यामध्ये किती सिंक्रोनायझेशन ऍबिलिटी आहे,
म्हणजे ते एकत्र वर्क करू शकतात. तर त्याच्यासाठी हे ग्रुप डिस्कशन कंडक्ट केलं जातं. ग्रुप डिस्कशन इज अ मेथड बाय विच 2 or more persons meet, express or convey their ideas, clarity and bring about a solution to the commonly felt problems by their own efforts. म्हणजे ग्रुप डिस्कशन करून काय होतं की ते जे 2 पर्सन्स असतात किंवा 2 पेक्षा जास्त पर्सन्स असतात ते एकत्र येतात, ते त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस करतात, दे कन्वे देअर आयडियाज, they express their feelings, they bring clarity to their problems, they find out the solution to their problems which are the common problems, or by finding or getting lots of efforts to solve that particular problem, they discuss on that particular group, that is known as group discussion. म्हणजे काय असतं ग्रुप डिस्कशन मध्ये सॉरी ग्रुप डिस्कशन मध्ये काय केलं जातं की त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्सन्स एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल आपले फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील किंवा जे काय आपलं फॉर्मल जे काही ग्रुप डिस्कशनचे ग्रुप्स असतील, तर त्या ठिकाणी कसं होतं की आपल्याला एखाद्याला जर एखादा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल किंवा आपण एखादा प्रॉब्लेम फेस करत असेल, तर त्या टाइमला फॉर एक्झाम्पल तुमच्या फ्रेंड्स सर्कल किंवा फ्रेंड्स ग्रुप मधलं तुमचं एक्झाम्पल घ्या की एखाद्याला जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तुमचा जेवढा काही फ्रेंड्सचा ग्रुप असेल तर तुम्ही त्याच्यावरती प्रॉब्लेमवरती सोल्युशन फाइंड आउट करता. म्हणजे तुमचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करता. डिस्कस केल्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करता. तुम्ही तुमच्या ओन एफर्ट्स वरती म्हणजे ओन स्वतःच्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करता आणि तुम्ही लास्टच्या म्हणजे एखादा गोल अचीव्ह करण्यासाठी किंवा एखादा गोल जो सेट केलेला असतो तो अचीव्ह करण्यासाठी तुम्ही जे इंटरॅक्शन कंडक्ट करता किंवा तुमच्यामध्ये जे कॉन्व्हर्सेशन कंडक्ट होतं तर त्याला ग्रुप डिस्कशन असं म्हटलं जातं. मग ग्रुप डिस्कशनची डेफिनेशन काय आहे? ग्रुप डिस्कशन इज डिफाइंड एज फॉर्म ऑफ ग्रुप कम्युनिकेशन in which the participants share ideas and exchange information on a common topic. This is the definition of group discussion. Then this is the image of group discussion which is conducted at rural level by the extension officer with the farmers. What is why is group discussion conducted? Then what is the main aim or motive of conducting this group discussion? Firstly, the organizations conduct group discussions to find out whether candidates possess the critical qualities or skills to contribute effectively to the goal accomplishment process. म्हणजे काय असतं की एखादी ऑर्गनायझेशन ग्रुप डिस्कशन कशासाठी कंडक्ट केलं जातं की एखाद्या कॅन्डिडेटला आपण सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल डिफरंट इंटरव्ह्यूजला पण ग्रुप डिस्कशन कंडक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल जे बँकिंगशी रिलेटेड इंटरव्ह्यूज असतात तर त्याच्यामध्ये पण ग्रुप डिस्कशन हे कंडक्ट केलं जातं. कारण की त्याच्या थ्रू आपल्याला हे फाइंड आउट करता येतं की जो कॅन्डिडेट आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्यामध्ये खरंच ॲबिलिटी आहेत का, एखाद्या स्किल्स आहेत का की एखाद्या आपल्या कस्टमरला इन्फ्लुएन्स करण्याचे, आपल्या कंपनीसाठी प्रॉपरली गोल्स अचीव्ह करण्याचे, अकम्प्लिश करण्याचे, तर ते त्या ग्रुप डिस्कशन थ्रू फाइंड आउट केलं जातं. याच्यासाठी एखादी कंपनी किंवा ऑर्गनायझेशन हे ग्रुप डिस्कशन ऑर्गनाइज करत असतं. द कॅन्डिडेट्स आर इव्हॅल्युएटेड ऑन द बेसिस ऑफ देअर कम्युनिकेशन स्किल्स, knowledge, leadership skills, listening skills, conceptualizing ability, etc. Means that persons who are organizing these group discussions, that persons evaluate the candidates on the basis of communication skills, which types of communication skills he is having, then what type of knowledge he is possessing, which types of knowledge he is having, does he is having leadership skills, means whenever we will allot that person or we will promote that person in our this organization, that time he will work as a proper leader. Does he is having leadership skills, does he is having good listening skills, does he is having conceptualizing ability, that things are find out by this group discussion. A group discussion helps to achieve group goals as well as individual goals. Means from this group discussion we can find out the individual goals also and the group goals also. Means at a time both the goals are achieved through this group discussion. The examiner can evaluate both the personality traits and group skills of candidates participating in a group discussion. मग पर्सनॅलिटी ट्रेट्स कोणते असतात आपण पर्सनॅलिटी मध्ये बघितलेले. पर्सनॅलिटीचे 5 ट्रेट्स आहेत. ओशियन मॉडेल ज्याला आपण म्हणतो किंवा 5 डायमेन्शन्स ऑफ पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, तर ते पर्सनॅलिटी ट्रेट्स जे असतात ओशियन जे पर्सनॅलिटीचे ट्रेट्स असतात तर त्याच्या थ्रू ते ओपननेस टू एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर कॉन्शियसनेस, त्याच्यानंतर एक्स्ट्रोवर्जन, त्याच्यानंतर जे ओशियन मॉडेल मध्ये जे आपले आहेत सगळे OCEAN,
तर त्याच्यामधले हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जज केल्या जातात आणि त्याच्या थ्रू त्या एक्झामाइन केल्या जातं, इव्हॅल्युएट केलं जातं त्या कॅन्डिडेटला की त्याच्यामध्ये खरंच त्या ॲबिलिटी आहेत का, की त्याला आपण हायर करावं, म्हणजे त्याला आपण आपल्या त्या पर्टिक्युलर जॉब पोझिशनसाठी त्याला आपण म्हणजे हायर करावं किंवा त्याला आपण ठेवून घेऊ आहेत का, या सगळ्या गोष्टी त्या ग्रुप डिस्कशन थ्रू जे आहेत त्या चेक केल्या जातात. ग्रुप डिस्कशन इव्हॅल्युएट्स हाऊ यू कॅन फंक्शन्स ऍज पार्ट ऑफ अ टीम, म्हणजे तुम्ही एकत्र कसे वर्क करू शकता, प्लस तुम्ही टीमचा पार्ट बनून कसे वर्क करू शकता, म्हणजे तुम्ही सोली पण कसे वर्क करू शकता, हे पण ग्रुप डिस्कशन थ्रू चेक केलं जातं. त्याच्यानंतर ऍज अ तुम्ही टीम मेंबर म्हणून, टीम मेंबर मध्ये म्हणजे जेव्हा आपण टीम मध्ये वर्क करत असतो, फॉर एक्झाम्पल जे आपण ग्रुप प्रेझेंटेशन बघितलं, इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन आणि ग्रुप प्रेझेंटेशन मधला डिफरन्स बघितला आपण. इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन देत असताना आपण एकट्याने सगळ्या गोष्टी लास्ट मोमेंटला जरी चेंज केला तरी काही फरक पडत नसतो, पण जेव्हा आपण ग्रुप प्रेझेंटेशन देत असतो तर त्या टाइमला जे काही गोष्टी असतात तर त्या आपण जर चेंज केल्या तर त्या टाइमला त्या गोष्टी चेंज केल्यानंतर कोणाला लेक्चरला बसायची इच्छा नाहीये? साक्षी, कोणाला बसायचं नसेल आत्ताच मीटिंग लेफ्ट करा, माझ्यासाठी चाललेल्या नाहीयेत गोष्टी. ठीक आहे, साक्षी म्हणती की आता पुढचा पॉइंट एक्सप्लेन करेल. Sakshi, explain this group discussion, why it is conducted. Sakshi Mandli, am I audible to you? Sakshi Mandli, am I audible to you? साक्षी, ऐकू येते का मी काय बोलतीये? ओके, असंच करत जा. ज्यांना कोणाला इंटरेस्ट नाही ना त्यांनी ग्रुप मीटिंग लेफ्ट केली, तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट नसतो ना त्यांनी असंच मीटिंग लेफ्ट करत जा. प्राजक्ता गुरु, काय प्रॉब्लेम आहे? मॅडम ऍक्च्युली मी ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. मग म्यूट करायची, म्यूट करण्यासाठी सांगितले ना, माईक ऑन करायची काय गरज आहे? ते चुकून झालं. 5 मिनिट वेस्ट जातात त्याच्यामध्ये, समजतंय का? तुमचाच लॉस आहे. सॉरी मॅडम. तर ग्रुप डिस्कशन मध्ये कसं असतं की तुमचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन चेक केलं जातं, इंटरपर्सनल स्किल्स चेक केले जातात. म्हणजे काय असतं की तुम्ही ऍज अ पर्सन इंडिव्हिज्युअली कसे ट्रीट करता दुसऱ्या लोकांना, प्लस तुम्ही ग्रुपमध्ये वर्क करण्याची ॲबिलिटी आहे का तुमच्यामध्ये, की दुसऱ्यांसोबत तुम्ही प्रॉपरली मॅचअप होताय का, की त्यांच्यासोबत प्रॉपरली तुमचं सिंक्रोनायझेशन होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी या ग्रुप डिस्कशन मध्ये इव्हॅल्युएट केल्या जातात. त्याच्यानंतर मॅनेजर्स हॅव टू वर्क इन अ टीम, मॅनेजर्स हॅव टू वर्क इन अ टीम अँड गेट बेस्ट रिझल्ट आउट ऑफ टीम वर्क. म्हणजे याच्यातून काय चेक केलं जातं की मॅनेजर्स जे असतात तर त्यांना टीम मध्ये वर्क करावं लागतं आणि त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज असाव्या लागतात. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज म्हणजे काय, की लिडरशिपच्या 4 क्वालिटीज आहेत, 4 टाइप्स आहेत लिडरशिपच्या: ऑटोक्रॅटिक, डेमोक्रॅटिक, लाईज फेअर आणि ब्युरोक्रॅटिक. तर अशा ह्या 4 टाइप्स आहेत लिडरशिपच्या. तर त्याच्यामधल्या कोणत्याच लिडरशिप क्वालिटीज तुम्ही पजेस करता. ऑटोक्रॅटिक म्हणजे काय असतं,
की ज्याच्यामध्ये फक्त डिक्टेटरशिप असते. ब्युरोक्रॅटिक म्हणजे काय, की जो लीडर फक्त जे काय ऑफिसर्सचे आपले जे काय ऑफिशियल आपले रूल्स रेग्युलेशन्स असतात ते स्वतः पण फॉलो करतो, प्लस आपल्या जे टीम मेंबर्स असतात त्यांना पण फॉलो करायला लावतात. तर त्याला आपण ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जी तिसरी लिडरशिप स्टाईल येते ती आहे डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिक म्हणजे काय, की त्यांना कन्सिडर करून त्यांची मतं विचारात घेऊन जे डिसिजन्स घेतले जातात तर त्याला म्हणजे जसं डेमोक्रेसीमध्ये असतं त्याला डेमोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जी चौथी आहे त्याला लेट्स फेअर म्हटलं जाते किंवा त्याला फ्री रेन लिडरशिप स्टाईल असं म्हटलं जातं. तर फ्री रेन म्हणजे काय, की त्या जे आपला लीडर असतो तो त्याच्या जे मेंबर्स असतात, टीम मेंबर्स, ग्रुप मेंबर्स असतात त्यांना तो फ्रीडम अलॉट करतो. म्हणजे फ्रीडम अलॉट केल्यानंतर ते कोणत्या वेनी वर्क करतात ते त्यांच्या वेनी त्यांचा बेस्ट देतात का हे चेक करण्यासाठी लेट्स फेअर ही लिडरशिप म्हणजे असते. तर अशा मधल्या 4 लिडरशिप स्टाईल मधल्या तुमच्यामध्ये कोणती लिडरशिप स्टाईल तुम्ही पजेस करता किंवा परसिव्ह करता हे ह्याच्यामधून चेक केलं जातं. तर त्याच्यासाठी पण ग्रुप डिस्कशन हे कंडक्ट केलं जातं. that is the reason why management institutes include group discussion as a component of the selection procedure. जसं मी मगाशी सांगितलं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स असतात म्हणजे जिथे आपण MBA करणार आहोत, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट ज्याला आपण ABM पण म्हणतो किंवा ऍग्री बिझनेस पण ज्याला आपण म्हणतो. तर अशा ज्या इन्स्टिट्यूट्स असतात तर ते तुम्हाला ऍडमिशन देण्यापूर्वी तुमच्यामध्ये ग्रुप डिस्कशन कंडक्ट करतात. कारण की तुमच्यामध्ये त्या ॲबिलिटीज आहेत का, तुम्ही एखादी पुढे जाऊन कंपनी प्रॉपरली रन करू शकता का, तुम्ही तुमच्या कस्टमरला कन्झ्युमरला तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता का, तुम्ही प्रॉपरली ऑर्गनायझेशन रन करू शकता का, किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही हेल्पफुल आहात का. या सगळ्या गोष्टी या ग्रुप डिस्कशन मधून चेक केल्या जातात. तर याच्यासाठी हे ग्रुप डिस्कशन कंडक्ट केले जातात. त्याच्यानंतर हे जे मॅनेजमेंटचे स्टुडंटचं ग्रुप डिस्कशन आहे त्याची ही इमेज. त्याच्यानंतर GDs आर इम्प्लिमेंटेड कॉमनली फॉर ग्रुप डिस्कशन्स कशासाठी इम्प्लिमेंट केले जातात किंवा कशासाठी कंडक्ट केले जातात. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टींसाठी ग्रुप डिस्कशन्स कंडक्ट केले जातात. पहिलं आहे कम्युनिकेटिंग म्हणजे काय, तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारे तुम्ही कम्युनिकेशन कंडक्ट करू शकता, कशा प्रकारे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं किंवा तुम्ही कम्युनिकेशन करण्यासाठी किती व्यवस्थित तुमचे एफर्ट्स देताय किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेशन करताय हे चेक करण्यासाठी ग्रुप डिस्कशन हे इम्प्लिमेंट केले जातात. त्याच्यानंतर अनालायझिंग आणि इंटरप्रिटिंग म्हणजे एखाद्याला तुमची गोष्ट, तुमच्या बाजू, त्यांची म्हणजे समोरच्याची गोष्ट समजून घेऊन तुम्ही त्याला प्रॉपरली तुमची गोष्ट, तुमची बाजू कशी समजून देता, तुम्ही त्याला कसं इंटरप्रिट करता, त्याला अनालाइज करून तुमच्या गोष्टी कशा त्याला एक्सप्लेन करता हे याच्यातून चेक केलं जातं. आणि थर्ड जी थिंग आहे ती आहे टीम वर्क. म्हणजे ऍज अ टीम म्हणून तुम्ही कसं वर्क करताय, तुम्ही इंडिव्हिज्युअली कसं वर्क करताय हे याच्यामधून चेक केलं जातं. आणि लास्ट आणि बेस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आहे ते इन्फ्लुएन्सिंग म्हणजे काय, इन्फ्लुएन्स करणं. कम्युनिकेशनचं मेन कॉम्पोनंट जे आहे किंवा कम्युनिकेशनचं जे मेन बेसिक प्रिन्सिपल जे आहे ते आहे इन्फ्लुएन्सिंग म्हणजे काय, की एखाद्यावरती तुम्ही प्रभाव कसा पाडता, एखाद्याला तुम्ही कसं इम्प्रेस करता. तर हे याच्यातून ग्रुप डिस्कशन मधून समजतं. म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये ऍज अ तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून पण कसं वर्क करता आणि ऍज अ टीम मेंबर पण म्हणून तुम्ही कसे वर्क करू शकता. तर याच्यामध्ये हे ग्रुप डिस्कशन थ्रू हे सगळ्या गोष्टी कंडक्ट केल्या जातात. म्हणजे याच्यातून सगळ्या ह्या गोष्टी चेकआउट केल्या जातात. सम ऑफ द पर्सनॅलिटी ट्रेट्स द ग्रुप डिस्कशन इज ट्राइंग टू जज मे इन्क्लूड. म्हणजे ह्या ज्या 12 पर्सनॅलिटी स्किल्स दिलेल्या आहेत किंवा ट्रेट्स दिलेले आहेत किंवा ह्या ज्या स्किल्स दिलेल्या आहेत तर याच्या थ्रू एखाद्या पर्सनची पर्सनॅलिटी ही चेक केली जाते ग्रुप डिस्कशन मध्ये. मग पहिली जी क्वालिटी आहे ती कम्युनिकेशन स्किल्स. म्हणजे तुमची फ्लुएन्सी कशी आहे, फ्लुएन्सी म्हणजे तुम्ही किती फ्लुएंटली क्लिअरली गोष्टी बोलताय. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये तुमचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, तुमचं त्या गोष्टीचं नॉलेज किती आहे तुमच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्याला कम्युनिकेट करत असताना त्याला रिस्पेक्ट देताय काय, की तुम्ही त्या समोरच्या पर्सनला अंडर इस्टिमेट करताय. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. त्याच्यानंतर तुमचा टोन ऑफ व्हॉइस कसं आहे, तुमचं पंक्च्युएशन म्हणजे तुम्ही किती पंक्च्युअल आहात, या सगळ्या गोष्टी या कम्युनिकेशन स्किल्स मध्ये बघितल्या जातात. त्याच्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे काय, की तुम्ही एखाद्यासोबत कम्युनिकेट करत असाल किंवा तुम्ही एखाद्यासोबत जर कॉन्व्हर्सेशन करत असाल
तर त्या टायमिंगला तुमच्यामध्ये कोणत्या टाईपचं तुम्ही एखाद्याला समोरच्याला कसा रिस्पेक्ट देता, समोरच्या सोबत तुम्ही कसं रिलेशन मेंटेन करता आणि त्याला तुमच्या गोष्टी कशा पटवून देतात, तर ते ह्या इंटर रिलेशन स्किल्स मध्ये चेक केलं जातं. त्याच्यानंतर लिडरशिप स्किल्स मगाशी मी सांगितलं की 4 लिडरशिप स्टाईल्स आहेत, तर त्याच्यामधल्या कोणत्या तुमच्यामध्ये लिडरशिप स्किल्स तुम्ही परसिव्ह करता, तर हे त्याच्यामध्ये चेक केलं जातं. मोटिवेशनल स्किल्स म्हणजे जर तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज जर असतील तर तुम्ही ऍज अ लीडर म्हणून वर्क करणार असाल पुढे जाऊन, तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज जर चांगल्या असतील तर त्या टायमिंगला तुम्ही तुमच्या वर्कर्सना, टीम मेंबर्सना, कलिग्सला कशा वेनी तुम्ही मोटिवेट करता हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. मोटिवेशनल स्किल्स मध्ये टीम बिल्डिंग स्किल्स मध्ये काय बघितलं जातं की ऍज अ लीडर किंवा ऍज अ पर्सन म्हणून तुम्ही मोटिवेट कसं करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग टीम कशी बिल्डअप करू शकता, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये चेकआउट केल्या जातात. त्याच्यानंतर अनालिटिकल और लॉजिकल स्किल्स. अनालिटिकल किंवा लॉजिकल स्किल्स म्हणजे काय की तुम्ही एखादा डेटा कसा अंडरस्टँड करता, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्याशी रिलेटेड कसे आन्सर्स देता किंवा तो डेटा तुम्ही कसा समजून घेऊन म्हणजे ती इन्फॉर्मेशन कशी तुम्ही समजून घेऊन त्याला रिॲक्ट करता किंवा त्याला रिस्पॉन्ड करता हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. किंवा तुमच्याकडे जे काही नॉलेज असतं ते तुम्ही समोरच्याला कसं पटवून देण्याचा प्रयत्न करता, ते ह्या अनालिटिकल आणि लॉजिकल ही स्किल्स. मला ओरडलं मॅडम, मध्येच लेक्चर गेलं, माझं नाव घेतल्यावर आवाज काढला. आई अगं ओढणी ग ती स्टोल नाहीये, खूप काय अशी माझे कपडे करते. ती सिस्टरला बोलव, हे उपकार तिने जबरदस्ती प्राजक्त गुरु प्राजक्त गुरु मी परीक्षेत जाऊन क्लास जॉईन प्राजक्ता गुरु ठीक आहे, आपण स्टॉप करूया. लेक्चर कोणालाच इंटरेस्ट दिसत नाहीये, सगळं माझ्यासाठीच चाललंय. मीटिंग स्टॉप करायची का तुमच्या अकॉर्डिंग? आता सगळ्या गोष्टी मीटिंग सगळी रेकॉर्ड होत आहे, एवढं तरी तुम्हाला सेन्स पाहिजे. ज्यांना कोणाला लेक्चरला बसायचं नाही त्यांनी प्लीज बसत जाऊ नका अटेंडन्स साठी, मी तुमची अटेंडन्स लावत जाईल. ज्यांना खरंच जेन्युअनली शिकायचे आहेत ना सगळ्या गोष्टी, त्यांनीच लेक्चर अटेंड करत जा. त्याच्यानंतर डिफरंट थिंकिंग, पर्सन टू पर्सन थिंकिंग कसं व्हॅरी होतं हे त्याच्यामध्ये चेक केलं जातं. रिझनिंग ऍबिलिटी म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला लॉजिक लावून ती गोष्ट तुमच्यामध्ये कशा ऍबिलिटीज आहेत, तुम्ही एखाद्या गोष्टीचं एखाद्या शॉर्ट टाइम मध्ये कसं आन्सर देऊ शकता हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्ही पुढाकार घेऊन गोष्टी कशा पुढे घेता हे बघितलं जातं. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तुमच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ऍडजस्ट करता, अडॉप्ट करता हे चेक केलं जातं. क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमच्यामध्ये इनोव्हेटिव्हनेस आहे का हे चेक केलं जातं.
ॲबिलिटी टू थिंक ऑन वन्स फीट म्हणजे स्वतः आपण एबल आहोत का गोष्टी विचार करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी, तर त्याचा विचार केला जातो. त्याच्यानंतर हाऊ टू प्रिपेअर फॉर अ ग्रुप डिस्कशन एक्सरसाइजेस. तर याच्यामध्ये काय केलं जातं, एन्श्युअर यू कॉन्ट्रीब्युट टू द ग्रुप. म्हणजे काय बघितलं जातं की तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये कॉन्ट्रीब्युट करत आहात का, कोणतीही ऍक्टिव्हिटी अशी करून की तुम्ही तुमच्या होल ग्रुपला डिस्टर्ब करताय हे चेक केलं जातं. मॅनेज युअर बॉडी लँग्वेज म्हणजे तुमच्या बॉडी लँग्वेज चांगले पाहिजे, जेस्चर्स पोस्चर हे तुमचे चांगले पाहिजेत. त्याच्यानंतर मॅनेज कॉन्फ्लिक्ट इफेक्टिव्हली. कॉन्फ्लिक्ट म्हणजे जर तिथं वादविवाद होत असतील तर ते तुम्ही कसे हँडल केले पाहिजेत, वादविवाद मोठे न होणे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. मॅनेज युअर टाइम. तुम्हाला टाइम कीपर म्हणून जर बसवलं असेल तर त्या गोष्टी टाइम मध्ये कशा कम्प्लीट झाल्या पाहिजे, एक्सटेंड नाही झाल्या पाहिजे त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर इन्क्लूड अदर्स म्हणजे स्वतः पर्सन्स बोलत नसतील त्यांना कसं आपण बोलायला लावलं पाहिजे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. एन्श्युअर यू आर अ टीम प्लेअर म्हणजे तुम्ही एखाद्या टीम मध्ये वर्क करत आहात अशा पद्धतीने तुम्ही नॉलेज शेअर केलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर डूज आणि डोंट्स कोणत्या म्हणजे कोणत्या गोष्टी आपण ग्रुप डिस्कशन मध्ये करायच्या आणि कोणत्या करायच्या नाहीत ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना इथं ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन? येस मॅम. तुमच्या चुकीमुळे मी तो पॉइंट एक्सप्लेन केलेला नाही. आता तुम्ही स्वतःच्या ओन वरती तुम्ही तो पॉइंट पूर्ण स्टडी करायचा. इच्छा असेल दुपारचं प्रॅक्टिकल घेऊया, नसेल तर आताच कॅन्सल करूया. काय करायचं तुम्हीच सांगा. बोला बोला पटपट बोला. तुमचा जसा टाइम इम्पॉर्टंट आहे तसाच माझा पण इम्पॉर्टंट आहे. घ्या मॅडम. कशासाठी? टाइमपास करण्यासाठी. तर आता जे जे एक्सरसाइज झाले त्याच्यावरती मी क्वेश्चन विचारते, सगळ्यांनी मला आन्सर सांगा. बघूया तुमचं किती लक्ष असतं लेक्चर मध्ये. लिसनिंगचे टाइप्स सांगा सगळे. लिसनिंगचे किती टाइप्स आहेत? 10 टाइप्स आहेत मॅडम. अजून मी अटेंडन्स घेतलेली नाहीये. ज्यांनी 4-5 जणांनी मीटिंग लेफ्ट केली त्यांची ऍब्सेंटी लागेल. टेन टाइप्स कोणते कोणते 10? ऍक्टिव्ह, पॅसिव्ह,
सिम्पॅथेटिक, हम्म इम्पॅथेटिक, हम्म थेरपेटिक, हम्म क्रिटिकल, हम्म ओके. ओशन मॉडेल सांगा कोणी पण. आता ज्यांनी दोघांनी आन्सर दिलं त्या दोघांनी सोडून. ओशनचा फुल फॉर्म, ओशन मॉडेलचा पर्सनॅलिटी मध्ये संडेला टेस्ट आहे तुमची त्याच्यावरती. पर्सनॅलिटीचे ट्रेट्स आहेत ते. ओपननेस टू एक्सपिरियन्स, कॉशियसनेस, एक्स्ट्राव्हर्जन आणि न्यूरोटिझम. अजून एक राहिला. कॉन्शियसनेस. अजून कोण सांगणार आहे का? कोण अजून एक काय राहिलं ते कोण सांगणार आहे का दुसरं? कॉन्शियसनेस मॅडम. नाही. ओपननेस टू एक्सपिरियन्स, कॉन्शियसनेस, हा बरोबर आहे, एग्रीएबलनेस. त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग पर्सनॅलिटी. ते जाऊ दे. आता मी जे शिकवलं त्याच्यावरती सांगा. ग्रुप डिस्कशन, ग्रुप म्हणजे काय? दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक एकत्र आल्यानंतर जे काही डिस्कशन होतं त्याला ग्रुप डिस्कशन म्हणतात. ओके. आणखी हे काय बरं, ग्रुप डिस्कशन कशासाठी ऑर्गनाइज केले जातात? वेगवेगळे प्रॉब्लेम नाही श्रुती तू नाही, तू सोडून दुसरं कोणीतरी आन्सर द्या. ऋषिकेश. exchange of thoughts, solving problem. ओके. ग्रुप डिस्कशन थ्रू कोणकोणत्या स्किल्स ह्या जज केल्या जातात? Communication Listening. skills. एक एक जण सांगा, एक एक जण सांगा. Communication skills. लीडरशिप स्किल्स. ओके. बॉडी अजून? लँग्वेज, जेस्चर, पोस्चर. मोटिवेशनल स्किल्स. ओके. ठीक आहे. तर दुपारी आपण इम्प्रॉम्प्टिव्ह प्रेझेंटेशन बघणार आहोत. तर आता आपण इथं थांबूया. ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन याच्यामधलं तुम्हाला कुठली गोष्ट समजली नसेल तर आता सांगा, परत एक्सप्लेन करणार नाही मी. आणि ज्यांना कोणाला जेन्युइनली लेक्चर नसताना अटेंड करायचं त्यांनी नका अटेंड करत जाऊ. सगळ्यांसोबत तुम्ही स्वतःचा पण टाइम वेस्ट करताय, माझा पण करताय, आणि जे दुसरे कॅन्डिडेट्स असतात ना त्यांचा पण तुम्ही टाइम वेस्ट करता. ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन मधला कोणता पॉइंट समजला नाही सांगा, तो आपण रिपीट करूया. मॅडम लास्ट सांगा ना पुन्हा, डू आणि डोंट वाले ते. ओके.
ग्रुप डिस्कशन साठी प्रिपरेशन आपण करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं. एन्श्युअर यू कॉन्ट्रीब्युट टू द ग्रुप. म्हणजे तुम्ही ग्रुप डिस्कशन करताय, एखाद्या ऑर्गनायझेशन तुम्ही पार्ट असाल तर त्या टायमिंगला आपण आपल्या ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करत असतो, तर त्या टायमिंगला आपण एका ग्रुपचा पार्ट आहोत असं समजून आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं असतं. त्याच्यामध्ये तिकडे आपले फ्रेंड्स ग्रुप डिस्कशन करतात, आपले कलिग्स ग्रुप डिस्कशन करतात आणि आपण एका बाजूला जाऊन एखाद्या बोर्डवरती जर नोट्स राईट डाऊन करत असेल किंवा नोट्स लिहून घेत असेल तर याचा अर्थ काय होतो की आपण स्वतःला जास्त शहाणे समजतो, आपण त्या ग्रुपचा पार्ट आहोत असं आपण समजत नाहीये आणि याच्यामुळे जो एक्झामिनर असतो त्याच्यावरती तुमचं हे बॅड इम्प्रेशन पडत असतं. त्याच्यानंतर मॅनेज युअर बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मध्ये कोणत्या गोष्टी येतात. आय कॉन्टॅक्ट येतो, त्याच्यानंतर तुमचं फेशियल एक्सप्रेशन्स येतात. पोश्चर म्हणजे बसण्याची पद्धत, उभे राहण्याची पद्धत. त्याच्यानंतर जेस्चर्स येतात. जेस्चर्स म्हणजे तुमच्या बॉडीच्या पार्टची एखादी मुवमेंट किंवा तुमच्या हँडची मुवमेंट, तर त्याच्यामध्ये तुमचे जेस्चर्स येतात. तर ते तुमचे कसे असले पाहिजे, तर तुम्ही एखाद्या सोबत आय कॉन्टॅक्ट करताय का तर रिलॅक्स फॉर्मॅटमध्ये आय कॉन्टॅक्ट करायचा. कोणाला तुम्ही असं ऍटिट्यूड दाखवताय अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही आय कॉन्टॅक्ट करायचं नाही. किंवा जर आपल्याला बसायचं म्हणजे आपल्याला पोश्चरिंग कसं करायचं हे जर समजत नसेल, अनकम्फर्टेबल फील होत असेल तर एखादा पर्सन हा कसा बसलेला आहे त्याच्याकडे त्याचं मिररिंग करून म्हणजे त्याची आपल्याला कॉपी नाही करायची, पण तो कसा बसलेला आहे ते बघून तर आपल्याला समजू शकतं की आपण कशा पद्धतीने बसलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण ग्रुप डिस्कशन मध्ये एखाद्याला ऐकतोय, एखाद्याच्या आपण नॉडिंग करतो हेडचं, म्हणजे आपण एखादा बोलत असताना मान हलवतो म्हणजे आपण त्याच्यासोबत अग्री करतोय, त्याच्यासोबत आय कॉन्टॅक्ट करायचं, तर याच्यावरून आपण त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट आहोत हे समजतं. मॅनेज कॉन्फ्लिक्ट इफेक्टिव्हली. मॅनेज कॉन्फ्लिक्ट इफेक्टिव्हली म्हणजे काय की एखाद्याला ग्रुप डिस्कशन मध्ये काही लोकांचं ग्रुप डिस्कशनचं कन्व्हर्जन हे डिबेटिंग मध्ये होऊ शकतं. डिबेटिंग म्हणजे काय की वादविवाद, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी असतात, तर तशा डिबेटिंग मध्ये त्याचं कन्व्हर्सेशन होणे रूडली अग्रेसिव्हली आपण कोणासोबतही बिहेव करायचं नाही ग्रुप डिस्कशन मध्ये. तर त्या टाइमला आपण काय करायचं की एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल, प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू जे डिफरंट असतात त्याच्या अकॉर्डिंग आपण काय करायचं की आपण कॉन्फ्लिक्ट होणे, वादविवाद होणे, मतभेद तर सगळ्यांचेच असतात, वादविवाद होऊ नयेत याच्यासाठी आपण काय करायचं, वादविवाद जर झाले तर तिथं एक्झामिनर वरती आपलं बॅड इम्प्रेशन पडतं. आपण काय कोणाशी तिथं भांडण्यासाठी गेलेलो नसतो, तर आपले फक्त जे पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी गेलेलं असतं. तर त्याच्यासाठी आपण रूडली कोणासोबत बिहेव करायचं नाही, अग्रेसिव्हली कोणासोबत बिहेव करायचं नाही. तर त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपण अवॉइड करायला शिकायचो ग्रुप डिस्कशन मध्ये, की ज्याच्यामुळे आपल्याकडे प्लस पॉईंट येण्याचे जास्त चान्सेस होतात. त्याच्यानंतर मॅनेज युअर टाइम. मॅनेज युअर टाइम म्हणजे किती टाइम आहे, किती टाइम आपल्याला अलॉट केलेला आहे, आपल्याला त्या ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्याला किती टाइम अलॉट केलेला आहे हे सगळं माहिती करून घ्यायचं. त्याच्या अकॉर्डिंग आपण सगळ्या गोष्टी आपल्या एक्सप्लेन करायच्या, पॉईंट वाईज एक्सप्लेन करायच्या, दुसऱ्याच्या गोष्टी कॉपी करायच्या नाहीत, आपल्याला ज्या काही गोष्टी वाटतात त्या जेन्युअनली सांगायच्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला टाइम किपर म्हणून जर तिथे ठेवला असेल तर टाइम हे जास्त एक्सटेंड होऊ नाही द्यायचं, कारण की प्रत्येकाचा टाइम हा व्हॅल्युएबल असतो. त्याच्यासाठी काय करायचं की टाइम जे आहे तर त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये ग्रुप डिस्कशन स्टार्ट झालं पाहिजे, पर्टिक्युलर टाइम मध्ये ग्रुप डिस्कशन एंड झालं पाहिजे, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट आहे इन्क्लूड अदर्स. इन्क्लूड अदर्स म्हणजे काहींना ग्रुप डिस्कशन मध्ये शाय असतात. शाय म्हणजे काही लाजाळू लोक असतात, तर म्हणजे इंट्रोवर्ट नेचरचे असतात. तर त्यांचं कसं असतं की ते जास्त लोक बघितल्यानंतर थोडंसं घाबरल्यासारखं फील, त्यांना एन्झायटी फील होते, तर नर्वस होतात ते. तर त्या टाइमला त्यांना आपल्या ग्रुप डिस्कशन मध्ये इन्क्लूड करून घेण्यासाठी काय करायचं की एखाद्या क्वेश्चन वरती त्यांना त्यांचं मत विचारायचं किंवा ते जर बोलल्यानंतर आपण त्यांना अप्रिशिएट करायचं. त्याच्यामुळे आपलं एक प्लस पॉईंट दिसून येतो एक्झामिनरला की आपण दुसऱ्या लोकांना म्हणजे आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत आणि आपण दुसऱ्या लोकांना आपल्यामध्ये इन्क्लूड करून घेतो, ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये अवेलेबल आहेत हे आपण त्याच्यातून दाखवून देतो. त्याच्यानंतर एन्श्युअर यू आर अ टीम प्लेयर. एन्श्युअर यू आर अ टीम प्लेयर म्हणजे काय, ग्रुप डिस्कशन ही एक म्हणजे सगळ्या टीमची टीम वर्क म्हणून असतं. तर त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही एकटेच एखाद्या ग्रुपसाठी किंवा आयडियासाठी अग्री आहात असं दाखवायचं नाही, तर तुम्ही एकानेच आपलं मत मांडायचं नसतं. ऍज अ टीम म्हणून जर तुम्ही तिथे गेला असलात तर तुम्ही फक्त ऍज अ एकट्याच इंडिव्हिज्युअल मत हे द्यायचं नसतं. तुम्ही ऍज अ टीमचा विचार करून टीमला तुम्ही लक्षात घेऊन कन्सिडर करून सगळ्या गोष्टी ह्या तिथं बोलायच्या असतात. त्याच्यानंतर डूज म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपण ग्रुप डिस्कशन मध्ये केल्या पाहिजेत.
मेक ओरिजिनल पॉइंट्स अँड सपोर्ट देम बाय सस्टेनेबल रिझनिंग. म्हणजे आपण आपले ओरिजिनल पॉइंट सांगायचे, आपण आपल्याला काय मत वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या इंटरव्ह्यूला गेला, एखाद्या ऍडमिशनसाठी गेला, तर तिथं तुम्ही कोणाला ओळखत नसतं, तिथं आपण इंडिव्हिज्युअल असतो. पण ज्यावेळी तुम्ही एखादी कंपनी म्हणून जाता, एखादी ग्रुप म्हणून जाता, एखाद्या इन्स्टिट्यूट कडून तुम्ही एखादी ग्रुप म्हणून जाता, तर त्या टायमिंगला आपल्या इंडिव्हिज्युअल मतापेक्षा आपल्या इंडिव्हिज्युअल मतासोबतच आपण आपल्या ग्रुपचं व्ह्यू पॉइंट्स काय हे पण शेअर करायचं असतं. म्हणजे दुसऱ्यांचे पण पॉईंट ऑफ व्ह्यू हे लक्षात घ्यायचे असतात. मग त्या टायमिंगला आपण आपले ओरिजिनल मत, ओरिजिनल पॉइंट्स आपण मांडायचे असतात, कोणाची कॉपी करायची नसतात. आणि तुमचा पॉइंट कसा करेक्ट आहे, कसा अप्रोप्रिएट आहे ते पटवून देण्यासाठी तुम्ही त्याच्याबरोबर एखादं एक्सप्लेनेशन म्हणजे सस्टेनेबल रिझनिंग हे देणं इम्पॉर्टंट असतं. लिसन टू द अदर पार्टिसिपंट्स ऍक्टिव्हली अँड केअरफुली. म्हणजे लिसनिंग ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कारण की तुमच्यामध्ये किती चांगली लिसनिंग ऍबिलिटी आहे, लिसनिंग स्किल्स तुमच्या किती डेव्हलप झालेल्या आहेत हे ह्याच्यातून चेक केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिव्हली आणि केअरफुली जर लिसन केलं तरच तुम्ही प्रॉपरली त्या पर्सनला रिस्पॉन्ड करू शकता. तर त्याच्यासाठी हे ग्रुप डिस्कशन मध्ये ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. whatever you say must be with a logical flow and validate it with an example as far as possible. जर तुमच्याकडे टाइम किती आहे हे तुम्हाला माहिती असेल तर त्या टाइमला तुम्ही काय करायचं, तुमच्या ज्या काही गोष्टी सांगतात तर त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, त्याच्या मागे रिझन असलं पाहिजे. उगीच बालिश गोष्टी बोलून म्हणजे बोलायच्या नसतात. तर जे काही लॉजिक गोष्टी असतात किंवा लॉजिकल ज्याला काहीतरी प्रूफ असेल अशा गोष्टी सांगायच्या. त्याच्यासोबत जर तुम्ही एखादं एक्झाम्पल दिलं तर त्या गोष्टी प्रॉपरली क्लिअर होतात. त्याच्यानंतर मेक ओनली ऍक्युरेट स्टेटमेंट. आता जे काही न्यूमेरिकल डेटा असेल, जे काही करंट इन्फॉर्मेशन असेल, ज्या गोष्टी माहिती असतील त्याच करंटली ऍक्युरेटली बोलायच्या. कोणतीही गोष्ट उडत ऐकलेली त्याच्याकडून ऐकलेली अशा गोष्टी ग्रुप डिस्कशन मध्ये बोलायच्या नसतात. कारण की नंतर तुम्हीच त्या गोष्टींमध्ये अडकू शकता. कारण की त्याच तुम्ही ज्या बोललेल्या गोष्टींवरतीच नेक्स्ट क्वेश्चन हे फिरत जातात. तर त्याच्यासाठी काय करायचं, ज्या ऍक्युरेट गोष्टी माहित असतील, ऍक्युरेट आपल्याला कन्फर्मली माहित असेल ती गोष्ट तशीच आहे, तर त्याच्यावरती आपण तरच त्या स्टेटमेंट्स करायच्या असतात. मॉड्युलेट द व्हॉल्यूम, पिच अँड टोन. म्हणजे तुमचा व्हॉल्यूम कसा असला पाहिजे, अग्रेसिव्ह नाही असला पाहिजे, रूड असला नाही पाहिजे, निगेटिव्ह असला नाही पाहिजे. पिच म्हणजे बोलण्याचं तुमचं जे आवाजाचं आपलं टोनिंग असतं म्हणजे ते इन्क्रीज होतं डिक्रीज होतं, कोणत्या टायमिंगला इन्क्रीज करायचं कोणत्या टायमिंगला डिक्रीज करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते इम्प्रेसिव्ह वे मध्ये करायचं. त्याच्यानंतर बी कन्सिडरेट टू द फिलिंग्स ऑफ द अदर्स. दुसऱ्याच्या फिलिंगचा पण विचार करायचा, दुसऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूचा पण विचार करायचा. कोणालाही अंडर एस्टिमेट करायचं नाही, कोणालाही इन्फिरियर ट्रीट करायचं नाही. त्याच्यानंतर ट्राय टू गेट युअर टर्न, बी अँड ऍक्टिव्ह अँड डायनॅमिक पार्टिसिपंट बाय लिसनिंग. म्हणजे तुमचा टर्न येईपर्यंत थांबायचे किंवा जर कंटिन्युअसली ग्रुप डिस्कशन होत असेल तर तिथे आपण पण बोलण्याचा चान्स एखादा शोधायचा. त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिव्हली डायनॅमिकली तुम्ही त्या लिसनिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट झालात तरच तुम्ही स्पीकिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता ऍक्टिव्हली. त्याच्यानंतर टॉक विथ कॉन्फिडन्स अँड सेल्फ ॲश्युरन्स. म्हणजे टॉक विथ कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडेंटली तुम्ही सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. तुमच्या बोलण्यातून कॉन्फिडंट दिसला पाहिजे, आय कॉन्टॅक्ट मधून कॉन्फिडंट दिसला पाहिजे, पोस्चर जेस्चर्स मधून. त्याच्यानंतर सेल्फ ॲश्युरन्स म्हणजे त्या गोष्टीची ऍश्युरिटी ही स्वतः घेतली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही कोणाला ब्लेम केलं नाही पाहिजे. या गोष्टी तुम्ही ग्रुप डिस्कशन्स मध्ये करायच्या असतात. त्याच्यानंतर नोट्स ड्युरिंग ग्रुप डिस्कशन ऍज अ मेंबर कोणत्या गोष्टी आपण करायच्या नसतात ऍज अ मेंबर ग्रुप डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट झाल्यानंतर. त्याच्यानंतर बीइंग शाय, नर्वस, कीपिंग आयसोलेटेड फ्रॉम ग्रुप डिस्कशन. शाय म्हणजे काय, काही लोकांना म्हणजे इंट्रोवर्ट नेचरचे जे लोक असतात ज्यांना एकटं राहायची सवय असते ते जरा माणसांना बघितल्यानंतर बुजल्यासारखं करत असतात. शायनेस त्यांना फील होतो, म्हणजे थोडंसं लाजल्यासारखं फील होतं. त्याच्यानंतर त्यांना नर्वसनेस फील होतो किंवा स्वतःला आयसोलेट म्हणजे स्वतःला एकटं पाडून असं ग्रुप पासून राहायचं नसतं. ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही ऍज अ ग्रुपचा पार्ट झालेला तुम्हाला डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट व्हावं लागतं. काही ना काहीतरी तुम्हाला ऍक्युरेटली काही ना काही म्हणजे त्या टॉपिकशीच रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन बोलावी लागते. इंटरप्टिंग अनदर पार्टिसिपंट बिफोर हिज आर्ग्युमेंट आर ओव्हर. म्हणजे समोरचा जर बोलत असेल तर त्याचे आर्ग्युमेंट संपण्याच्या आधीच आपण त्याला इंटरप्ट करणं ही चुकीची गोष्ट आहे. तर त्याला सगळ्या गोष्टी बोलू देणं तरच आपण ग्रुप डिस्कशन मध्ये ऍज अ ग्रुप मेंबर किंवा ऍज अ गुड पार्टिसिपंट म्हणून पार्टिसिपेट होऊ शकतो. कधीही कोणीही बोलत असेल तर तो बोलत असताना मध्ये कोणीही इंटरप्ट करायचं नसतं. तर त्याच्यासाठी
हे जे आपले इटिकेट्स दाखवतात, आपले मॅनर्स दाखवतात. त्याच्यानंतर स्पीक इन फेवर, एक्झाम्पल एस्टॅब्लिश युअर पोझिशन अँड स्टँड बाय इट स्टबर्नली. म्हणजे काय स्पीक इन फेवर म्हणजे तुमची एखादी पोझिशन तिथे क्रिएट करा. पोझिशन म्हणजे कशी पोझिशन, तुमच्या बोलण्यातून तुमची ती पोझिशन दिसली पाहिजे, तुमच्या बोलण्यातून ती ऍक्टिव्हिटी दिसली पाहिजे, तुमच्याकडे किती नॉलेज आहे आणि तुम्ही तुमच्या डिसिजन्स वरती किती फर्म आहात हे त्याच्यातून दिसलं पाहिजे. डोंट मेक फन ऑफ एनी पार्टिसिपंट इवन इफ हिज आर्ग्युमेंट्स आर फनी. म्हणजे कोणी जर तिथं आर्ग्युमेंट्स किंवा कोणाची मतं जर अशी फनी असतील तर त्या माणसाचा मजाक उडवायचा नसतो, त्याची चेष्टा करायची नसते, कारण की तुम्ही फॉर्मल ग्रुप डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट झालेला आहात. कारण की तुम्ही त्या पर्सनला अंडर एस्टिमेट करताय, तुम्ही त्याला इन्फिरियर ट्रीट करताय, असं हे तुमच्या बिहेवियर वरून दिसतं. म्हणजे तुमच्याकडे इटिकेट्स प्रॉपर नाहीये, तुमच्याकडे मॅनरिझम प्रॉपर नाहीये, हे त्याच्यातून दिसून येतं. त्याच्यानंतर डोंट एंगेज युअर सेल्फ इन सब ग्रुप कॉन्व्हर्सेशन. सब ग्रुप कॉन्व्हर्सेशन म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये कॉन्व्हर्सेशन करण्यामध्ये तुम्ही एंगेज होऊ नका. तुम्ही ग्रुप डिस्कशन साठी आला आहात तर ग्रुप डिस्कशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये कॉन्व्हर्सेशन करू शकता. पण जे ग्रुप डिस्कशनचं टायमिंग आहे, कारण की जेव्हा तुम्ही टाइमची व्हॅल्यू करायला शिकता तेव्हाच टाइम पण तुमची व्हॅल्यू करायला शिकतं. म्हणजे तुम्ही स्वतःच टाइम जेवढं इम्पॉर्टंट समजता तेवढं दुसऱ्याचं पण टाइम तुम्ही इम्पॉर्टंट समजलं पाहिजे. तेव्हा तुम्ही ऍज अ गुड पर्सन म्हणून रिप्रेझेंट होत असता. तर त्याच्यासाठी अशा गोष्टी करायच्या नाहीत. डोंट रिपीट अँड यूज इररेलेव्हंट मटेरियल. म्हणजे कोणतीही गोष्ट वारंवार रिपीट करायची नाही, एकदा बोलल्यानंतर ती सगळ्यांनी ऐकलेली असते. इररेलेव्हंट मटेरियल म्हणजे काय, जे रिलेटेड नाहीये, जे आपल्याशी रिलेव्हंट मटेरियल नाहीये आपल्या टॉपिकशी, त्याच्यावरती डिस्कशन करून सगळ्यांचा टाइम तुम्ही वेस्ट करायचा नसतो. ऍड्रेसिंग यू टू द एक्झामिनर म्हणजे आपल्याला एक्झामिनर हा चेक करत असतो, पण आपल्याला ग्रुप डिस्कशन आपल्या पार्टिसिपंट सोबत करायचं असतं, एक्झामिनर सोबत करायचं नसतं. त्याच्यामुळे एक्झामिनरला इम्प्रेस करण्यासाठी एक्झामिनरकडे बघून आपण ग्रुप डिस्कशन करायचं नाही. त्याचं काम करत असतो तुम्हाला एक्झामिन करण्याचं. सो त्याला इम्प्रेस करण्यासाठी, त्याला ऍड्रेस करण्यासाठी तुम्ही हे ग्रुप डिस्कशन कंडक्ट करायचं नसतं. तर तुम्ही तुमच्या पार्टिसिपंट्स मध्ये ग्रुप डिस्कशन करायचं, त्याचा तो एक्झामिन करत असतो. त्याला इम्प्रेस करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या गोष्टी करायच्या नसतात. वरिंग अबाउट मेकिंग सम ग्रामॅटिकल मिस्टेक्स फॉर युअर इंटरेस्ट, द मॅटर यू पुस्ट अक्रॉस आर इम्पॉर्टंट. म्हणजे ग्रामॅटिकल मिस्टेक करण्यासाठी जर तुम्ही घाबरत आहात पण तुमचं मॅटर हे करेक्ट असेल, तुमचा पॉइंट हा करेक्ट असेल, तर पॉइंट कसा प्रॉपरली एक्सप्लेन करायचा, करेक्टली एक्सप्रेस करायचा, दुसऱ्यांना समजेल असा एक्सप्रेस करायचा, ते तुम्ही ठरवायचं. म्हणजे तुम्हाला डिस्कशन मध्ये समजतं की समोरचे पार्टिसिपंट्स आपला कुठली लँग्वेज कन्व्हिनियंटली फ्लुएंट आहे, त्याच्या फ्लुएंटली येत असते, कन्व्हिनियंट आहे त्यांच्यासाठी, तर ती लँग्वेज तुम्ही यूज करायची. तुमचा पॉइंट जो काय आहे तर तो तुम्ही कसा प्रॉपरली एक्सप्लेन करू शकता हे तुम्ही सांगायचं असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही ह्या ग्रुप डिस्कशन मध्ये अवॉइड करायच्या असतात. तर इथपर्यंत समजलं का सगळ्यांना ग्रुप डिस्कशन म्हणजे? येस मॅम. ओके, मुलांमध्ये ठीक आहे. तर मग आपलं 2 वाजता प्रॅक्टिकल आहे, तेव्हा आपण प्रेझेंटेशन बघू, समरायझिंग ऍबस्ट्रॅक्ट रायटिंग आणि हे जे आहे समरायझिंग ऍबस्ट्रॅक्टिंग वगैरे, तर ते आपण बघितलेलं आहे आणि प्रिसाइज रायटिंग, सो ते आपण रिपीट घेणार नाहीयेत. आता फक्त आपलं इम्प्रॉम्प्टू प्रेझेंटेशन नंतर इंडेक्सिंग, फुटनोट आणि बिब्लिओग्राफिक प्रोसिजर, तर ते आपलं ट्युसडेला थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही आपण कव्हर करूया सकाळच्या टायमिंग मध्ये. तर त्याच्यानंतर आपला जो काही सिलेबस आहे तो कव्हर होतोय. आतापासून थेअरीच्या पण स्टडीला लागा आणि आतापासून प्रॅक्टिकलच्या स्टडीला पण तुम्ही स्टार्ट करा. प्रॅक्टिकल मॅन्युअल पण कम्प्लीट करा, कारण की नंतर सगळ्या सब्जेक्टचं कम्प्लिशन एकदम येतं. त्याच्यासाठी आतापासून प्रॉपरली कम्प्लीट करा. सगळ्या कोर्स टीचरला तुम्ही विचारा कसं मॅन्युअल कम्प्लीट करायचं आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली कम्प्लीट करा. अटेंडन्स घेऊया, त्याच्यानंतर आपण स्टॉप करू.
आता सगळ्यांना समजलंच असेल की मागच्या तुमच्या एक्झामिनेशन वरून की मिडचे मार्क्स तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर कारण की ते पण तुमच्या रिझल्ट मध्ये कन्सिडर केले जातात. सो आतापासून सगळ्याच सब्जेक्टचं मिड साठी तुम्ही प्रिपरेशन प्रॉपरली करा, प्रॅक्टिकल साठी पण प्रॉपरली प्रिपरेशन करा. प्रॅक्टिकल रिक्वेस्ट करते मी, तुम्ही अटेंड करू नका, कारण की तुमच्यामुळे सगळ्यांचा टाइम वेस्ट होतो. आतापर्यंत आपण प्रॉपरली ऑर्गनायझिंग ग्रुप डिस्कशन घेऊन आपण प्रॉपरली रिव्हिजन कंडक्ट केलं असतं. तुमच्यामुळे सगळ्यांचा अर्धा तास वेस्ट गेला. जे काही शहाणे होते ना 2-3 मध्ये, तर त्यांच्यामुळे टाइम वेस्ट गेला. तर कोणाला जेन्युअनली नाही अटेंड करायचं त्यांनी नका अटेंड करू. तुम्ही स्वतःसोबत दुसऱ्यांचा पण टाइम वेस्ट करताय. रिक्वेस्ट आहे माझी.